सामन्याला सुरुवात झालेली आहे. न्यू स्टार वसई ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक टाकण्याकरता आपण पाहतोय अनिकेत चौधरी याला, वेगवान गोलंदाज वसई एक्सप्रेस. पहिला चेंडू तेज तर्रार, वेगवान चेंडू इथे टाकला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. या सीझन मध्ये आपण पाहतोय 3 ट्रॉफीज त्याने आपल्या नावावरती केलेल्या आहेत. 3 ट्रॉफीज जर आपण बघितल्या तर पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीज त्याने आपल्या नावावरती केल्यात. न्यू स्टार वसई संघ आपण पाहतोय पहिली स्पर्धा. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह इथे आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा झालेली आहे. आपण पाहतोय इश्यू केल्यावर तरखडे या संघाने स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये पहिली ट्रॉफी त्याने फटकावली होती. त्यानंतर एमबी स्पोर्ट्स बागपाडाच्या मैदानावरती देखील त्यांनी पहिली ट्रॉफी फटकावली होती. त्यानंतर साई माऊली कारखानपाडा चषक जो झाला होता त्या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी फटकावली होती. 3 ट्रॉफीज त्याने फटकावल्यात या सीझन मध्ये. इथे बघा खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. अनिकेत त्याला आपण पाहतोय एक तेज तर्रार बॉलर, एक वेगवान गोलंदाज आहे. इथे बघा बॅटचा एज लागलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. पहिला गडी इथे बाद होताना दिसतोय. तुझा टोकर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आई 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 भोलीचं तुला सांगता येतो एक वीरा, तुझा भगत आय मी खरा. तुला सांगता येतो एक वीरा, तुझा भगत आय मी खरा. विशाल येतोय. विशाल मालकरी न्यू बॅटर आपण पाहतोय. उंच पुरा असा फलंदाज आहे. बिग हिटर पण पाहतोय. चार चेंडू टाकून झालेत. धाव अजूनही आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली नाहीये. इथे बघा आणखीन एक वेगवान चेंडू इथे टाकला गेलाय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. सलग 5 चेंडू आपण पाहतोय. इथे निर्धाव आतापर्यंत हाताळले गेलेत. पाहूया हा जर चेंडू जर निर्धावाला किंवा विकेट जर मिळाले तर या स्पर्धेचा पहिला विकेट मेडन षटक हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि बघा हा चेंडू निर्धाव आलेला आहे. आणि पहिलं विकेट मेडन ओव्हर आपण पाहतोय. हे पहिलं आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमधलं. काय जबरदस्त कामगिरी इथे आपण पाहतोय निखित चौधरी याची. बघा सलग 6 चेंडू हे निर्धावतेने टाकलेत. त्याच्यामध्ये एक विकेट देखील आहे. आणि आता राहुल गोंड हा बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. आपण पाहतोय की राहुल गोंड याच्या नावावरती देखील मेडन्स ओव्हर आहेत. आपण कितके वाईज खंडीपाड्याचं मैदान जर बघितलं तर बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये त्याने मेडन ओव्हर टाकले होते. विकेट मेडन त्याने षटकं टाकली होती. तोच राहुल गोंड आता आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. आणि राहुल याने देखील खूप चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू हा तेज तरार टाकलाय. वेगवान हा चेंडू टाकला होता. आणि पहिला चेंडू हा डॉट आलेला आहे.
इथे बघा खूप चांगला फटका खेचला गेलाय. चेंडू हवेमध्ये आहे. अनिकेत तिकडे जज करतो आणि बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज बाद. देवी हाय डोली डोलीला डोली गप्पाच्या किनारी म्हणतीन कोली हाताला ते डोली गतल जाऊ बाजारी किनारे किनारे कृपया सर्वांनी नाचायला येते आपल्या लाडक्या दादा केलं नाही. यानंतर आई सोनूदेवी वाघरालपाडा या टीमला विनंती असेल आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. आपली उपस्थिती आपण आपली नोंदवायची आहे. इशिका 11 तरखड संघ काही कारणास्तव उपस्थित होणार नाहीये. तर आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती देखील नोंदवायची आहे. आई सोनूदेवी वाघरालपाडा टीम, तसेच यंगस्टार नागले, अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा, सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने आणि ओम सागर ब्राह्मणगाव या संघांना देखील विनंती असेल आपण देखील आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. वेगवान चेंडू अपील झाली होती, मात्र अपील फेटाळून लावलेली आहे. एक धाव आता ही धाव फलकावरती नोंदवली जाईल. या एका धावेची धावसंख्या आता सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे हाताळला गेला. आणखीन एक निर्धाव चेंडू, खूप चांगली बॉलिंग या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. राहुल गोंड या गोलंदाजाकडनं आमचे मित्र शैलेश यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम शैलेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ते बघा आणखीन एक चेंडू निर्धाव येताना दिसतोय, डॉट बॉल. फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय विशाल याने. एक विशाल फटका त्याने खेळलाय. 6 धावा आल्यात. या 6 धावेने आता धावसंख्या 7 या आकड्यावरती, 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. वेसावची पारू नेसली गो नवा सारा वेसावची पारू नेसली गो नवा सारा हे धावतल गोवन राला कपारू गौतमचे जीवन जियेला धावतल गोवन राला कपारू सात धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय सुरेंद्र घाटाल याला. इथे बघा वेगवान चेंडू इथे सुरेंद्र याने देखील हाताळलाय. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिलेली आहे न्यू स्टार वसई या संघाची. अनिकेत, राहुल, त्यानंतर आता सुरेंद्र देखील डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. इथे देखील आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल इथे टाकला गेलाय. सध्या तरी आपल्याला बॉलर, विकेट किपर आणि फलंदाज तिघेच फ्रेममध्ये जास्त येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा विनंती असेल आई सोनूदेवी वाघरालपाडा टीमला विनंती असेल आपण आपली उपस्थिती आपण लवकरात लवकर नोंदवायची आहे. इथे बघा टायमिंग झालाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद होऊन माघारी परतताना दिसेल.
नव्याने बॅटर आपण पाहतोय हितेश येतोय. हितेश दुमाळा. सुरेंद्र घाटाळे देखील खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. एक विकेट देखील त्याच्यामध्ये आलाय. इथे बॅटचा एज लागलाय. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. इथे बघा हा चेंडू तुमच्या बाहेर टाकला गेलाय. पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड असेल, वाईट बॉल. एक एक्स्ट्रा चेंडू या षटकामध्ये आता टाकला गेलाय. धावसंख्या 9. इथे बघा बॅटचं एज लागलं, टॉप एज लागलं होतं तिकडे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव कंप्लीट झालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता दुहेरंकात प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि खूप चांगला झेल देखील तिकडे पकडलाय. आपण पाहतोय या विशाल याला नॉन स्ट्राईक एंडवरती थांबवून ठेवलेला आहे. बघा षटक संपलेला आहे. ते म्हणजे तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या जर आपण बघितलं तर फक्त 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज आहे. तर योगेश वरती कामगिरी सोपवलेली आहे. योगेश मेरे आपल्याला येताना दिसेल बॉलिंग मार्क वरती. इथे बघा विशाल स्ट्राईक वरती आलाय आणि विशालच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका येताना दिसतोय. ठोकलाय षटकार, 6 धावा. हिल हिल पोरी हिला तुझे कपालीला ढिला अब हिल हिल पोरी हिला तुझे कपालीला ढिला तुझे कपालीला ढिला तुझे कपालीला ढिला बघायच्या मराठी सवय. थँक्यू डीजे. बघा आपण जो फलंदाज स्ट्राईक वरती पाहतोय या फलंदाजाने देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावरती नोंदवलाय. ते बघा चेंडूला सोडून दिलाय. 9 चेंडूची हाताळणी झालेली आहे. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलाय. नो बॉल. जे येणारा जो पुढचा चेंडू असेल तो फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे निर्माण झालेली आहे. बॅटर विशालकडे बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाहीये. चेंडू आता निर्धाव येताना दिसतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे फटके जर आले तर एक चांगला स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकतो. ते बघा फुलटॉय चेंडू आहे आणि या फुलटॉय चेंडूचा आपण पाहतोय पुरेपूर फायदा उचलता आलेला नाहीये आणि ते आपण पाहतोय तर इथे पाहतोय की पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. फुलटॉस चेंडूचा मात्र झेल पकडलाय पंच तिकडे. झेल कंप्लीट झालेला आहे. फेअर डिलिव्हरी असेल म्हणजे हा फलंदाज बाद होईल.
बघा ज्या प्रकारे आपण पाहतोय फटका खेचण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी बॉटम वरती हा चेंडू लागला, टोएंड वरती हा चेंडू लागला आणि हा चेंडू सरळ लॉंग ऑन मध्ये तिकडे जाऊन पोहोचला होता. काऊ कॉर्नर मध्ये पण शतरक्षक पोहोचला होता तिकडे. एक चांगला झेल कंप्लीट झाला. बॅटच्या मध्ये जर चेंडू जर आला असता कदाचित 6 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. बघा पुन्हा हा रिप्ले दाखवला जातोय. अगदी बॉटम वरती हा चेंडू लागला आणि आपण पाहतो योगेश बघा ते खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. धावसंख्या आता जर आपण बघितलं तर पूर्णपणे स्थिरावलेली आहे. ती म्हणजे 17 या आकड्यावरती आपण पाहतोय चेंडू टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. इथे देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. बघा यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक येतो तिकडे. एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज सूरज सूरज हा बाद झालेला आहे. म्हणजे या 2च धावा, या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 19 या आकड्यावरती 20 धावांचं लक्ष्य हे ठेवलेलं आहे. 24 बॉल आणि या 20 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. थँक्यू डीजे. आईस तृणदेवी वाघरापाडा टीमला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. यानंतर तुमचा मॅच आहे लक्षात घ्या. तर आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. यंगस्टार नागले, अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा, सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे आणि ओम सागर ब्राह्मणगाव सर्व संघांना विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. लक्षात घ्या.
नीरज कोरडा आपण पाहतोय पहिलं षटक टाकतोय. पहिला चेंडू त्याने वाईट टाकलेला आहे. स्ट्राईकवरती पाहतोय आपण राहुल घोंड याला. न्यू स्टार वसई संघाचा सिक्सर किंग म्हणून ज्याला संबोधलं जातं. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम 2018 साली त्याने केला होता आणि पहिला फलंदाज ठरला होता ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावरती नोंदवला. तोच राहुल. आता आपण स्ट्राईकवरती पाहतोय. स्लोअर वन. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. सलगचा हा दुसरा चेंडू त्याने वाईट टाकलाय. एक्स्ट्राने सुरुवात झालेली आहे. वीस धावांचं माफक संव्हान आपण पाहतोय ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर. सलगचा हा तिसरा व्हाईट बॉल. व्हाईटची हॅट्रिक इथे गोलंदाजाने पूर्ण केलेली आहे. बघा ज्या प्रकारे नीरज कोरडा बॉलिंग करतोय. अगोदरच धावसंख्या ही कमी धावफलकावरती लागलेली आहे. इथे बघा स्लॉटमध्ये हा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये शतरक्षक येतो तिकडे, मात्र झेल हा सुटला गेलाय आणि या 2 धावा घेण्याची संधी तिकडे मिळाली. बघा सूरज आला होता तिकडे. सूरज याने जर हा झेल जर पकडला असता तर कमबॅक झालं असतं ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाचं. मात्र झेल सुटला. 2 धावा देखील मिळाल्या. धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. आज हवेचा वेग जर बघितला तर कुठेतरी जास्त दिसतोय मैदानावरती. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू ते खेळून काढला गेलाय. शतरक्षक आलाय तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली होती. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. ते बघा फ्लिकचा फटका इथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये होता. त्याचा फायदा उचलला गेलाय. चेंडू सीमारेषा पार होताना दिसतोय. चौकार. ना धनी माझा पोटीन गेलाय, आज पैशी महिना झालाय, ना आठवण त्याची मला ये, जरा पण करमत नाय. कुंकवाचा माझा धनी, गळ्यात तुझी नावाचं कलमनी, रोज वाटलं ग तुझी रे राणी, लवकर येणारी आपली घरी, ना धनी माझा पोटीन गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 10 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ते बघा मस्त टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचला आणि चांगला झेल त्याने कंप्लीट केलाय. सुरेंद्र घाटाल याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. पहिला गडी बाद होतोय 10 या आकड्यावरती. मे महिन्याचा वायदा केलाय, तू विसरून गेला का काय, लागेल बागेत मोगरा फुलाय, तरी धनी माझा येतच नाय. धनी नको मला ओढा पैसा, ओढा कमवून कोठऱ्या न्यायचा, आता नाही मला तू राहायचा, तुला रोज इथे बघा अनिकेत आलाय आणि अनिकेताने देखील खूप चांगला फटका ते खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाही आहे. या सिंगलने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 11 या आकड्यावरती. अजूनही 9 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. नीरज कोरडा आणि आपण बघतो सुरुवात थोडीशी खराब केली होती. 3 चेंडू त्याने एक्स्ट्रा टाकले आणि त्यानंतर मात्र चांगला कमबॅक त्याने दर्शवलेला आहे. कुठेतरी आपण पाहतोय ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाच्या कमी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागली
आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पुलचा फटका ते खेळलाय आणि पुल हा सक्सेसफुल झालेला आहे. हा षटकार येतोय 6 धावा. विकास येतोय. विकास मालकरी दुसरं षटक टाकण्याकरता 3 धाब्यांची आवश्यकता आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. ते निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. मॅच जिंकण्याकरता अजूनही 3 धावा या कंप्लीट करायच्या आहेत. बघा प्रति षटकामागे 1 धाव ही कंप्लीट करायची आहे न्यू स्टार वसई या संघाला. इथे बघा इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टांवर जाऊन आदळलेला आहे. फलंदाज बाद. बघा ज्या प्रकारे ती फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अनिकेत ने काही पाहतो की एक्स्ट्रा करण्याचा काहीतरी प्रयत्न त्याने केला, मात्र चेंडू सरळ जाऊन यष्टांवरती आदळलाय. आता आपण पाहतोय नव्याने बॅटर अक्षय आलेला आहे. अक्षय गोंड फक्त 3 धावा अजूनही आपण पाहतोय दूर आहे न्यू स्टार वसई संघ विजयापासून. इथे बघा फक्त हलक्यात हा चेंडू इथे खेळून काढला गेलाय. स्ट्राईक रोटेट केली गेली आणि आता आपण पाहतोय राहुल हा फलंदाज स्ट्राईक वरती आलेला आहे. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. इथे बघा हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. कुठेतरी प्रेशर हे जाणवतोय गोलंदाजावरती, मात्र आता 1 पाऊल दूर आपण पाहतोय न्यू स्टार वसई संघ विजयापासून. सध्या तरी एकतर्फा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बघा बॅटचा एज लागलाय. शतरक्षक आहे तिकडे, मात्र एक विजयी धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे हा सामना इथे न्यू स्टार वसई या संघाने जिंकलेला आहे. हळलक हळलक ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. न्यू स्टार वसई. मॅन ऑफ द मॅच अनिकेत चौधरी ठरतो या सामन्याचा सामनावीर, ज्याने पहिले षटक टाकलं आणि 1 विकेट देखील मिळवले. Tú y nato se